देवाने आपल्यावर प्रेम करणाऱ्याने स्वर्ग राज्य देऊ केलेलं आहे. आणि जे त्या स्वर्ग राज्यात म्हणजे देवाच्या घरात पोहोचतील ते युगानुयुग तिकडे राहतील. त्यांना कोणी तिकडून हाकलणार नाही, कोणी काढू शकणार नाही, कारण ते देवाच्या घरात चिरकाळ देवाबरोबर राहणार आहेत. आणि हे वचन अशा लोकांसाठी आहे जे विश्वासामध्ये मजबूत होत आहेत, वाढत आहेत, श्रीमंत बनत आहेत आणि दिवसेंदिवस देवावर अधिकाधिक प्रेम करत आहेत. पैशाने श्रीमंत असलेल्या लोकांकडे बघून आणि त्यांचं वैभव बघून वाईट वाटून घेऊ नका स्वतःविषयी. असं नका म्हणू, माझ्याकडे हे असतं तर, मला हे मिळालं असतं तर, माझ्याकडे पण अशी गाडी असती तर, माझ्याकडे पण असा बंगला असता तर, असं म्हणू नका. कारण तुम्ही जर देवाचे लोक आहात तर तुमच्याकडे असं काहीतरी आहे जे त्यांच्याकडे नाही आहे. आणि तुमच्याकडे जे आहे ना ते खूप मोठं आहे, खूप विलक्षण आहे. तुम्हाला ते ओळखता आलं पाहिजे. बायबल म्हणतं विश्वास ही आपली संपत्ती आहे. जिवंत देवावरचा विश्वास ही आपली संपत्ती आहे. आपण कुठेही असलो, समुद्रात असा, जंगलात असा, डोंगरात असा, शेतामळ्यात असा, घरात असा, कुठेही असा, आमच्या विश्वासाने आम्ही देवाला हाक मारतो आणि आम्ही जिकडे आहोत तिकडे देव आमची हाक ऐकतो आणि आम्हाला उत्तर देतो. विश्वासाने श्रीमंत असण्याचे फायदे आणि जगिक गोष्टीने श्रीमंत असण्याचे फायदे समजून घ्या. विश्वासाने श्रीमंत असण्याचे फायदेच फायदे आहेत, तोटे काहीच नाही आहेत, नुकसान काहीच नाही आहे. पैशाने, सोन्या रुपयाने आणि जगाच्या गोष्टीने श्रीमंत असण्याचे फायदे थोडे आहेत, तात्पुरते आहेत, थोड्या वेळाचे आहेत. लोकांपुढे मिरवता येतं, मोठेपणा करता येतो. नुकसान मात्र सर्व काळचं होतं, सदाचंच होतं, फायदा काहीच होत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. याकोब सांगत आहे, माझ्या प्रिय बंधूंनो ऐका, लोकदृष्टीने जे धनवान आहेत त्यांना लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि आपणावर प्रेम करणाऱ्यांना जे राज्य देवाने देऊ केलेलं आहे त्याचे वारीस होण्यास देवाने त्यांना निवडले आहे की नाही? देवाने आपल्याला निवडलं आहे विश्वासाने धनवान होण्यासाठी आणि देवाच्या स्वर्ग राज्याचे वारीस होण्यासाठी. म्हणून देव तुम्हाला जेव्हा आशीर्वाद देतो त्यावेळेला देवाकडे बघत राहा, विश्वासामध्ये वाढत जा, विश्वासामध्ये श्रीमंत व्हा, ज्यामुळे तुम्हाला या जगात देवाचं प्रेम, देवाचं संरक्षण, देवाची कृपा कधीही कमी पडणार नाही. आणि यानंतर म्हणजे इथलं जीवन संपल्यानंतर आपण स्वर्ग राज्यात प्रवेश करणार आहोत आणि युगानुयुग देवाबरोबर राहणार आहोत.